आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसंच सुरक्षा दलातील अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात शहीद स्मारक इथं आदरांजली वाहिली. संविधान दिवस आज साजरा होतो आहे. यानिमित्त नवी दिल्ली इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आपलं संविधान आपला स्वाभिमान ही या दिवसाची संकल्पना आहे. संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 7:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथून कुलगुरू डॉ. माधवी खोडे चौरे यांच्या हस्ते दिंडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली आणि संविधान चौकात दिंडीचा समारोप संविधान प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनातून करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट आणि विद्यापीठ कर्मचारी यात सहभागी झाले. संविधान बचाव आंदोलनाच्या वतीनं संविधान दिनानिमित्त आज संविधान चौकात भीम बुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या संयुक्त समारोहाचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद खोब्रागडे तर उद्घाटक संदीप पाटील असतील. संविधान चौकाचा नामफलक लावण्यात मोलाची भूमिका निभावणारे रविभाऊ शेंडे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे. नागपुरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एकांकिकांच्या महाकरंडक एकांकिका स्पर्धेत काल 3 एकांकिका सादर झाल्या. या नाट्य सादरीकरणातून इतिहास आणि वर्तमानाचा मागोवा घेण्यात आला. दीपप्रज्वलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील आणि आविष्कार दारव्हेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आज सकाळपासून 7 एकांकिका सादर होतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. नागपुरात आज 17.6 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गेले काही दिवस किमान तापमानात सातत्यानं वाढ नोंदवते आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.